हॅलो फ्रेंड्स, गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरी गुढीपाडव्याची तयारी सुरू असते. सायली दारामध्ये रांगोळी काढत असते. नंतर ती रांगोळी काढून झाल्यानंतर आतमध्ये जाते. तेव्हा अश्विन आणि अर्जुन गुढीची तयारी करत असतात. कल्पना सायलीची मदत घेऊन गुढीच्या साडीच्या नेऱ्या व्यवस्थित करत असते. विमल किचनमध्ये असते आणि अस्मिता नेहमीप्रमाणे मोबाईल बघत असते. इतक्यात प्रतापराव खाली येतात आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हणतात. अस्मिताला बसलेलं बघून म्हणतात की, अगं अस्मिता, बसलीस काय? सगळे काम करतायत ना, त्यांना मदत कर. मग मित्रांनो, अस्मिताचंही नेहमीप्रमाणे उत्तर. ती म्हणते, डॅड, सगळे करतायत ना काम, मग मी कशाला करू? आणि मी मोबाईलवर ऑनलाईन शॉपिंग करते ना, ते पण एक कामच आहे. अश्विन आणि अर्जुन तिच्याकडे बघून हसतात. मग प्रतापराव म्हणतात, अगं तेच सांगतोय, उठ ना, त्यांना मदत कर जा. आज कसा सणाचा दिवस आहे ना, सगळे घरामध्ये आहेत, त्यामुळे मस्त वाटतंय. मग अर्जुन, अश्विन, आज ऑफिसचा अजिबात विचार करू नका, मस्त एन्जॉय करा. अश्विन म्हणतो, हो हो डॅड, आणि आज माझं नशीब इतकं चांगलं आहे ना, मला कुठलीही इमर्जन्सी नाही आली. तर लगेच अर्जुन म्हणतो, हो, पण मला फुल डे सुट्टी नाही, नंतर मला कामं आहेत. तर कल्पना म्हणते, अरे आज गुढीपाडवा आहे ना, तू आता कामाला जाणार? तर अर्जुन म्हणतो, हो, ऑफिसला नाही जाणार, पण आज महत्त्वाचे क्लायंट घरी येणार आहेत. मग आम्ही स्टडी रूममध्ये बसून डिस्कशन करणार आहे. विमल, स्टडी रूम साफ करून घे आणि त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था नीट करा. त्यांच्यासाठी काय बनवायचं ते मी नंतर सांगेनच. त्यांचं स्ट्रिक्ट डाएट सुरू असतं ना. हे ऐकून प्रतापराव म्हणतात, अरे असं कोण आहे? तर अर्जुन म्हणतो, डॅड, नंतर कळेलच तुम्हाला. कल्पना म्हणते, अर्जुन, अरे तुझे महत्त्वाचे क्लायंट आहेत ना, मग आजच्या सणाच्या दिवशी त्यांना का बोलवलंस? आपल्या घरी किती गडबड असते माहीत आहे ना तुला. तर लगेच सायली म्हणते, अहो आई, असू दे, आपण त्यांचं छान आदरातिथ्य करू. तर अर्जुन म्हणतो, हो हो, आणि ते येईपर्यंत आपली गुढी उभी करून होईल. मग सायली मनातल्या मनात म्हणते, इतकं कोण महत्त्वाचं येणार आहे आणि त्यांनी मला का नाही सांगितलं? इतक्यात कल्पना म्हणते, सायली, सगळी तयारी झाली आहे ना, आता तू जा, साडी बदलून ये, मग आपण पूजा करून घेऊ. सायली म्हणते, हो हो आई. आता अस्मिता लगेच म्हणते, मग मी पण पूर्णाजीला बाहेर घेऊन येते, तीही तयार झाली असेल ना. तर प्रतापराव म्हणतात, हो हो, तेवढं तरी करा, जा. अश्विन आणि अर्जुन पुन्हा अस्मिताला हसतात. इकडे सायली तयार होत असते. छान साडी नेसलेली असते, दागिने घातलेले असतात, सुंदर अशी तयार झालेली असते आणि ती आरशामध्ये स्वतःला बघत असते. इकडे खाली सर्वजण आलेले असतात आणि अर्जुन गुढी बांधत असतो. तेव्हा विमल म्हणते, सायली ताई कशा आल्या नाहीत अजून वहिनी? त्यात सायली येतेच. तेव्हा कल्पना म्हणते, हे बघ, आली सायली. सायली खाली येते तेव्हा सगळेच तिच्याकडे बघत असतात. तिने पूर्णाजीची साडी नेसलेली असते ना. पूर्णाजी ही मनातल्या मनात म्हणतात, ही तर मी दिलेली साडी आहे, सायली छान दिसते साडीमध्ये. तर कल्पना लगेच म्हणते, सायली, ही साडी तुला किती शोभून दिसते, खरंच तू ना खूप सुंदर दिसतेस. मग लगेच कल्पना डोळ्याचं काजळ सायलीला लावते. तेव्हा विमल म्हणते, वहिनी, आठवणीने नंतर सायलीताईंची नजर काढा. कल्पना म्हणते, हो हो. अर्जुन ही सायलीकडे बघत असतो. आता प्रतापराव म्हणतात की, आज गुढीची पूजा अर्जुनच करेल, कारण आपल्या घरावरचं संकट टाळून त्याने विजयाची गुढी तर आधीच उभारली आहे. हे ऐकून लगेच कल्पना म्हणते, अहो, याने एकट्याने नाही हा, या विजयामध्ये माझ्या सुनेचा पण वाटा आहे, हे विसरू नका. मग सगळेच हसतात. इतक्यात गुढी पडणार असते हे अस्मिताच्या लक्षात येते. तेव्हा ती सांगते. मग अर्जुन आणि सायली एकत्र पुढे जाऊन गुढी पकडतात. त्यावेळी अर्जुनच्या हातावर सायलीचा हात असतो. हे त्यांच्या लक्षात आल्यावर दोघेही एकमेकांकडे बघतात. मग थोड्या वेळाने सायली पटकन हात बाजूला घेते. मग नंतर अश्विन गुढी नीट बांधून घेतो. तेव्हा प्रतापराव म्हणतात, आता नीट बांधारी गुढी. पूर्णाजी लगेच म्हणतात, नशीब गुढी पडली नाही, नाहीतर अपशकुन झाला असता. तर कल्पना म्हणते, पूर्णाई, अर्जुन आणि सायलीचे हात एकत्र आले ना, मग कुठलेही अपशकुन थांबू शकतात. मग पूर्णाई कौतुकाने हो हो असं म्हणतात. प्रतापराव म्हणतात, चला अर्जुन आणि सायली, पूजा करून घ्या. मित्रांनो, मग अर्जुन आणि सायली गुढीची पूजा करून घेतात. मग सर्वजण गुढीला नमस्कार करतात. मग कल्पना सायलीला कडुलिंबाचा पाला आणि पेढा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायला सांगते. मग सायली सगळ्यांना प्रसाद देते. तेव्हा अश्विन म्हणतो, वहिनी, हा प्रसाद अस्मिताईला थोडा जास्तच दे.
म्हणजे तिचा हा स्वभावातला कडवटपणा थोडा कमी होईल. हे ऐकून मग सगळेच अस्मितावर हसतात. अस्मिता म्हणते, पृणाजी बघ ना कसं बोलतोय मला. पृणाजी म्हणतात, अश्विन मार खायचा आहे का रे तुला? अस्मिता, कडुलिंबाचा पाला खायचा असतो, दरवर्षी तुला हेच सांगायचं का गं? तर अश्विन म्हणतो, पृणाजी दादाला पण सांग ना, नाहीतर तो कडुलिंबाचा पाला फेकून देईल. प्रतापरावही म्हणतात, ते त्याचं नेहमीचंच आहे. तर पृणाजी म्हणतात, अर्जुन गुपचूप खायचा कडुलिंबाचा पाला. मग सायली अर्जुनला खा असं मानेने खुणावते. मग अर्जुनही प्रसाद खातो. हे बघून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. अश्विन म्हणतो, माइंड ब्लोईंग दादा, वहिनीने कडुलिंबाचा पाला दिला म्हणून तू गोड समजून सगळाच खाऊन टाकलास? मग सगळे अर्जुन आणि सायलीकडे बघतात तेव्हा दोघेही लाजत असतात. प्रतापराव म्हणतात, चला त्या निमित्ताने अर्जुन सुधारला तरी. मग सगळेच अर्जुनवर हसत असतात. अर्जुन सायलीकडे बघत असतो. पृणाजी म्हणतात, चला आता जेवायला जाऊ आत. अर्जुन म्हणतो, हो पण लगेच नको बसायला, माझे क्लायंट येत असतील आणि मम्मा त्यांना दूध अजिबात चालत नाही, ब्लॅक कॉफी कर. आणि विमल, माझ्या क्लायंट डाएट करतायत म्हणून तू फळे आणि सॅलड तयार करून ठेव. सायली म्हणते, हो हो सगळं करू आम्ही. मग प्रतापराव म्हणतात, अरे कुठले क्लायंट आहेत आणि त्यांच्यासाठी एवढी तयारी का? तर अर्जुन म्हणतो, हा क्लायंट स्पेशल आहे डॅड. पृणाजीही लगेच म्हणतात, अरे पण इतका महत्त्वाचा कोण आहे? तर इतक्यात अर्जुनचा तो क्लायंट येतो, म्हणजेच एक मुलगी येते आणि ती म्हणते, माझ्याशिवाय कोण? तर अर्जुन म्हणतो, म्हण्या अगं तुझीच वाट बघत होतो. मग अर्जुन धावत जाऊन तिला मिठी मारतो. दोघेही भेटतात. मित्रांनो, आता हे सायलीला मात्र अजिबात आवडलेलं नसतं. मग अर्जुन तिला घेऊन येतो तेव्हा ती मुलगी म्हणते, हॅलो कसे आहात सगळे? तर प्रतापराव म्हणतात, अगं कसे असणार आम्ही? मग ती मुलगी म्हणते, का? तर पूर्णाजी म्हणतात, अगं अर्जुनने सांगितलंच नाही की तू येणार आहेस ते. सारखं आपलं क्लायंट येणार आहेत, क्लायंट येणार आहेत असंच म्हणत होता. तर अर्जुन म्हणतो, अगं मला सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं ना, म्हणून नाही सांगितलं. तर ती मुलगी म्हणते, असा आहेस ना तू, कॉलेजमध्ये होतास तसाच. तर मित्रांनो सायली मात्र या दोघांची मैत्री बघून थोडीशी नाराजच झालेली असते. कल्पना म्हणते, अगं तू US मधून कधी आलीस? तर अस्मिताही म्हणते, हो आणि तू आता इथेच थांबणार आहेस का? परत जाणार आहेस? तर अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे तिला इथेच विचारणार आहात का सगळे प्रश्न? मग अर्जुन तिला घेऊन आत जातो. मग त्यांच्या पाठीमागे सगळेच आत जातात. सायली मात्र एकटीच थांबते आणि मनातल्या मनात म्हणते, कोण आहे ही म्हण्या? मग सायलीला बघून विमल म्हणते, सायली ताई आत चला ना. मग सायली म्हणते, हो. नंतर सगळे आत बोलत बसलेले असतात तेव्हा पृणाजी म्हणते, मानसी अगं अर्जुनबरोबर कॉलेजला असताना रोज घरी यायचीस. तर प्रतापरावही लगेच म्हणतात, हो ना, तू अमेरिकेला गेलीस आणि सगळ्यांना विसरलीस. तर मानसी म्हणते, अहो प्रताप अंकल, तुम्हा सगळ्यांना कशी विसरेन मी? इतकं सोपं आहे का ते? मित्रांनो, सायली शांतपणे बघत असते आणि ऐकत असते. मानसी सगळ्यांना कौतुकाने भेटत असते, आठवणी सांगत असते. अश्विन म्हणतो, मग आता भारतात कसं काय येणं केलंस? हो हो, पुढच्या आठवड्यात तुमच्या कॉलेजमध्ये रियुनियन आहे ना, त्यासाठीच आलीस ना? तर मानसी म्हणते, खरं सांगायचं तर मला कॉलेजच्या रियुनियनला जायला मिळालं तर ते माझ्यासाठी बोनसच असेल. मी इथं आलोय कारण. इतक्यात अर्जुन तिला थांबवतो आणि सांगतो, माझी क्लायंट म्हणून आली. मी तुमच्याशी खोटं नव्हतो बोलत. ॲक्च्युली मण्याची इथे एक प्रॉपर्टी आहे आणि ती सध्या एका गुंडाच्या तावडीत आहे आणि त्या प्रॉपर्टीवर त्याने कब्जा मिळवला आहे, म्हणून ती केस मण्याने माझ्याकडे दिली आहे. तर लगेच मानसी म्हणते, मग काय, मला लॉयर पाहिजे असेल तर जुजूच हवा ना? तर सायली बघत असते. अस्मिता म्हणते, अगं ये तू अजून याला जुजू असंच म्हणतेस का? तर सायली मनातल्या मनात म्हणते, जुजू हे कसलं नाव आहे? तर कल्पना म्हणते, अगं तुझ्या जुजूनं किती त्रास दिलाय आम्हाला माहीत आहे का? सारखं आपलं हे करू नका, ते करा आणि शेवटी क्लायंट तर आपल्या घरचाच निघाला. तर मानसी म्हणते, काय रे अर्जुन, कल्पू आंटीला त्रास दिलास? अर्जुनचा कान पकडते आणि त्याला सांगते. तर अस्मिता म्हणते, कान चांगलाच पीळ त्याचा. अर्जुन म्हणतो, सॉरी. मग सायली मनातल्या मनात म्हणते, कल्पू आंटी ही मन्या घरातल्या सगळ्यांच्या किती जवळची आहे आणि यांची पण किती घट्ट मैत्रीण दिसते. मग मानसी अस्मिताला म्हणते, बरं झालं इथंच भेटलीस अस्मिताई, मला वाटलं तुला भेटायला तुझ्या सासरी जावं लागतंय की काय? मग लगेच अर्जुन म्हणतो, तिथे जाऊन काय उपयोग झाला नसता, तिला भेटायला तुला इथंच यावं लागलं असतं. तर मानसी म्हणते, म्हणजे? तर लगेच अस्मिता म्हणते, तू नको त्यांच्याकडे लक्ष देऊ, अगं पण तू किती सुंदर दिसतेस, एकदम हिरोईन. मित्रांनो, लगेच सायली स्वतःकडे बघते.
मग अश्विनीही म्हणतो, म्हणजे काय, दादाच्या बॅचची हिरोईन होती ती आणि अजूनही तशीच दिसते ती. मानसी म्हणते, थँक्यू, तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप भारी वाटतंय. म्हणजे माझी फॅमिली US लाच आहे ना, इथं येईपर्यंत त्यांची खूप आठवण येत होती, पण आता नाही. तर अर्जुन म्हणतो, तुझी फॅमिली म्हणजे मॉम अँड डॅड की समवन स्पेशल? तर मानसी लगेच म्हणते, नाही नाही, तुला जसं वाटतंय तसं काही नाही. अजून तरी मी लग्न नाही केलं आणि माझा बॉयफ्रेंडही नाही. मग सायली चिडून हळूच म्हणते, ही कोण आहे? त्यालाही घेऊन आली असतीस तर बरं झालं असतं. तर मानसी म्हणते, अर्जुन तुझं लाईफ अगदी सेट झालं आहे. तर अर्जुन म्हणतो, हो, स्वतःची लॉ फर्म सुरू केली ना, सो कॉलेजमध्ये होतो तसं राहू शकत नाही ना आता. मित्रांनो, सायली थोडं पुढं येऊन थांबते. तिला वाटतं अर्जुन तिची ओळख करून देईल, पण तसं काही होत नाही. अर्जुन मानसीला घेऊन स्टडी रूममध्ये जात असतो तेव्हा तो सायलीला सांगतो, 2 ब्लॅक कॉफी आणि काहीतरी खायला आणून दे. मित्रांनो, तेव्हा सायलीला अर्जुनचा खूप राग आलेला असतो. मग अर्जुन मानसीला घेऊन जातो. प्रतापराव म्हणतात, किती स्मार्ट आणि हसवी मुलगी आहे ही, आणि पूर्वीपासून अर्जुनवर तिचा जीव होता. अस्मिता म्हणते, आणि आता पूर्वीपेक्षा फॅशनेबल आणि स्टायलिश झाली. पूर्णाजी म्हणतात, बरं चला आता आवरा. मग सगळे तिथून उठून जातात. सायली एकटीच असते. तिला मानसी अर्जुनला बघून खूप राग आलेला असतो. ती स्वतःशीच म्हणते, एरवी यांना दुधाची कॉफी हवी असते, मग आता कशाला ब्लॅक कॉफी, आणि ह्या मण्यासाठी वेगळं खायला कशाला? आता जेवणाची वेळ झाली ना, मग गप्प जेवायला बसा ना. मित्रांनो, सायली खूप चिडलेली असते. मित्रांनो, सायलीला मानसीचा खूप राग आलेला असतो. बघूयात मग उद्याच्या भागामध्ये काय काय करते सायली ते. अशाच मालिकेंचे एपिसोड पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा.